नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नीरज शिरवईकर आणि अजय विचारे याने नाटक घेऊन आलेले आहेत आणि त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे विजय केंकरे यांनी. नीरज शिरवईकर हे लेखक आहेत आणि अजय विचारे हे निर्माते आहेत. तर अजय विचारे, नीरज शिरवईकर आणि विजय केंकरे यांची जी काही भट्टी जमलेली आहे ती खरोखरच पाहण्याजोग आहे. आणि त्या नाटकाचं नाव आहे 2:22 सांस्कृतिक कला दर्पण नाट्य महोत्सव 2025. चंद्रशेखर सांडवे यांनी या नाट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आणि या नाट्य महोत्सवामध्ये जे फायनल नाटकं आहेत, फायनलिस्ट त्या नाटकांचा महोत्सव आहे आणि त्या नाटकांमध्ये हे 2:22 हे नाटक सुद्धा आहे. तर हे नाटक बघायचा मोह मला झाला आणि मी ते नाटक पाहिलं. त्याचं कारण असं आहे की ह्यातले जे कलाकार आहेत ते फक्त 4 आहेत आणि ते 4ही कलाकार उत्तम कलाकार आहेत. नाटक सुरू होतं तेव्हा आपल्याला जो माहोल दिसतो तो म्हणजे याची सेटिंग खूप छान सेटिंग आहे. या नाटकाची लाइटिंग खूप चांगली आहेत, म्युझिक तर अप्रतिम आहे, त्याचबरोबर कलाकारांनी केलेली कामंही अप्रतिम. रंगभूषा, वेशभूषा ही खूपच छान आहे. आणि ह्या नाटकाची सुरुवात ज्या पद्धतीत होती ती खूपच वेगळ्या पद्धतीची आहे. कारण घड्याळ आहे त्याच्यात 2:22 होणार आहेत आणि जसं 2:22 होतात तसंच आपल्याला पावलांचा जोरात आवाज येतो आणि मग नाटकाला सुरुवात होते. हे जे नाटक आहे ते सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर असं म्हणता येईल. कॉमेडी पण आहे यामध्ये, कारण कलाकार असे आहेत की ते कॉमेडी करतात आणि काही कलाकार आहेत ते खूप सिरियसली हे नाटक पुढे घेऊन जात असतात. नाटकाची गोष्ट 4 कलाकारांमध्ये आहे. एका घरामध्ये नवीन घर घेतलेलं आहे, तिथे एक कपल येतं राहायला आणि राहायला आल्यानंतर त्या घरामध्ये त्यांना विचित्र असे अनुभव येतात. खास करून या घरातली जी गृहिणी आहे तिला त्याचे अनुभव येतात आणि भास होतात आणि आपल्या मुलीच्या रूम मध्ये काहीतरी विचित्र घडतंय आणि बरोबर 2:22 पावलांचे आवाज येतात आणि ह्याचा सगळा खुलासा पुढे होत जातो. चॅलेंजेस स्वीकारले जातात, प्लॅनचॅट केलं जातं, मध्ये मध्ये कॉमेडीचा तडका आपल्याला बघायला मिळतो. खूपच वेगळ्या पद्धतीनं याचं दिग्दर्शन केलेलं आहे विजय केंकरे यांनी. विजय केंकरे हे मी जसं म्हणालोय मागे की हे विश्वविक्रम करणार आहेत आणि नक्कीच त्यांनी करावं, कारण की ज्या पद्धतीत ते नाटकं डिरेक्ट करतायत ते खरोखरच लाजवाब आहेत. आता हे जे नाटक आलंय हे सस्पेन्स आहे, हे हॉरर आहे थोडंसं, कारण काय घडतंय घटना प्रत्येक ऑडियन्स जो आहे तो आपल्या खुर्चीवरती एकदम स्तब्ध असतो. पुढे काय घडेल असं विचार घेऊन तो हे नाटक बघत असतो. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. म्युझिक इतकं मस्त आहे की तुम्ही थोडंसं घाबराल म्हणजे खरोखरच घाबराल, अशी भीती वाटते. आणि या घरात खरंच भूत आहे का, ते भूत आपल्याला दिसणार आहे का, ते तुमच्या समोर येणार आहे का, तर हे भूत कसं असेल ते सगळं आपल्याला बघायचं असेल तर 2:22 हे नाटक बघा. यातल्या कलाकारांनी खूप मजेशीर काम केलंय. खूपच तुम्हाला टेस्ट ठेवतात, कुठे कुठे तुम्हाला विनोदाचे चटके देतात आणि तुमच्या काळजाला अशी धगधग होईल असेही काही क्षण आहेत, तेही तुम्हाला अनुभवता येतील जर 2:22 हे तुम्ही नाटक बघितलं तर. अवश्य बघा हे नाटक, कारण विजय केंकरेंची ही एक वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळेल. अनेक नाटकांमधून ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात आणि ज्या पद्धतीने ते डिरेक्ट करतात ते खरोखरच अप्रतिम असतं. आणि ह्या 2:22 वेळेला काय घडणार आहे तुमच्यासोबत आणि समोर हे अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. 2:22 या नाटकामध्ये भूत आहे का, कोणाचं भूत आहे ते समोर येतं का, किंवा काय त्याच्यामध्ये जे दडलंय, कारण की ह्या नाटकाचा शेवट आम्ही सांगू शकत नाही, कारण की तेच तर इम्पॉर्टंट आहे. आणि तो शेवट तुम्हाला हादरा देऊन जाईल हे नक्की मी सांगतो नाट्यप्रेमीमधून. तुम्ही या नाटकावर खरंच प्रेम करा. तुम्ही जर खरोखर नाट्यप्रेमी आहात तर हे नाटक अवश्य बघा. 2:22 सगळ्यांची कामं उत्तम आहेत, उत्तम नाटक आहे.
पैसे वसूल तुमचे नक्कीच होतील. अवश्य बघा 2:22. तुम्हाला जर माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. सस्पेन्स बघायचं आहे तर 2:22. भेटूया.